या धर्मक्षेत्रावर का बरं? हे का सांगायला सुरुवात केली? कारण आपल्या समोर इतक्या सर्व आप्तसखी आणि सर्वांना बघून जरी अर्जुनाला सगळं माहिती होतं, तो चांगला ज्ञानी होता, पण तरीही त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की ह्या माझ्या आप्तस्वकीयांना मी यांच्याशी मी युद्ध कसं करणार आहे? दुष्ट लोक जे होते त्यांच्याबद्दल तर ठीक, परंतु जे काही माझे ज्ञानी लोक आहे, ज्यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो आहे, माझे गुरु आहे, आणि म्हणून भगवंतांना ह्या सर्व गीतेचा उपदेश त्यांना करावा लागला. आणि म्हणून मग या गीतेच्या उपदेशामध्ये एक एक शंका अर्जुन आपली श्रीकृष्णांसमोर ठेवतो आहे, आणि श्रीकृष्ण भगवान त्याच्या त्या शंकांचं निरसन करतात आहे. तर या 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं की हा जो अविनाशी योग आहे, हा अविनाशी योग मी सर्वप्रथम सूर्य म्हणजे विवस्वानाला सांगितला. आता सूर्य हा सगळ्या जगाचा राजा आहे, कारण तो सूर्य आपल्याला प्रकाश देतो आणि या सर्व जगावरचा अंधकार तो नाहीसा करतो. आता म्हणून मी इक्ष्वाकुला सांगितली त्यानंतर पुढे, कारण पूर्वी ही पद्धत होती की कुठलंही ज्ञान जे आहे ते लिखित स्वरूपामध्ये नव्हतं. एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला, अशा प्रकारे हे ज्ञान एकाकडून दुसऱ्याकडे रूपांतरित होत होतं. तर ज्यावेळी म्हणून मी इक्ष्वाकुला सांगितलं, इक्ष्वाकू कोण आहे? प्रभू श्री रामचंद्र ज्या कुलामध्ये जन्माला आलेले आहेत, रघुकुलामध्ये, त्या रघुकुलाचा जो मूळ पुरुष तो म्हणजे इक्ष्वाकू ऋषी आहे. मग त्यांनी अनेक राजर्षींना सांगितला, आणि हे रहस्य भगवंतांनी देवकी, वसुदेव, आपला बंधू बलराम यांनाही सांगितलेलं नाही आहे, तर जो आपला प्रिय भक्त, प्रिय सखा अर्जुन, त्याला श्रीकृष्णांनी हा योग सांगितलेला आहे. आता काळाच्या ओघामध्ये हा योग नष्ट झाला, पण प्रेमळ भक्त सखा असलेल्या अर्जुनाला मी तो सांगतो आहे, असं श्री भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सूर्य हा सर्व लोकांचा राजा आहे. तो उष्मा देतो, प्रकाश देतो, त्याच्यामुळे जीवन सर्व चालू असतं. काही लोक तर असे आहेत की ते म्हणतात बाकी परमेश्वराचा आहे, अस्तित्व आहे जरूर, परंतु एकच असा ईश्वर आहे जो आपल्याला दिसतो. म्हणून अनेक लोक हे सूर्याचं पूजन करणारे सुद्धा असतात. म्हणून गीतेचं ज्ञान प्रथम सूर्यदेव विवस्वानाला सांगितलं. मनुष्य प्राणी हा भौतिक सुखाच्या आसक्तीमध्ये बुडलेला असतो, त्यामुळे त्याला आत्मसुखाच्या ज्ञानाचा विसर पडला आहे. आणि मानवी जीवनाचा उद्देश काय आहे? ज्ञानाचा विकास, शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे समाजाला भगवत प्रीती आणि भगवंत प्राप्त झाला पाहिजे, अशी इच्छा ठेवून आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. पण तरी सुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये ही शंका निर्माण झाली, हा संशय निर्माण झाला. तो विवस्वान कितीतरी वर्षांपूर्वी, कितीतरी नाही करोडो, आपल्याला माहिती पण कल्पांपूर्वीचा आहे. आणि त्यावेळी अर्जुनाने विचारलं की तू तर काही वर्षांपूर्वी जन्माला आलेला आहेस, कारण अर्जुन आणि श्रीकृष्ण हे समकालीन आहेत. तर त्याच्या मनात असा संशय निर्माण झाला की तू विवस्वानाला उपदेश केला, हे मी खरं कसं मानू? भगवान म्हणतात, हे अर्जुना, माझ्याप्रमाणे तुझेही पूर्वी अनेक जन्म होऊन गेले आहेत, पण तुला हे पूर्वजन्म आठवतच नाहीये, कारण मला ह्या सर्व अवतारांची आठवण आहे. मी अजन्म आहे, अविनाशी आहे. हे तर वेदांमध्येही लिहिलेलं आहे की अद्वैत असूनही परमेश्वर अनेक रूपांमध्ये असतो. जसं आपण आरशामध्ये प्रतिबिंब पाहतो, एक माणूस समोर उभा आहे आणि तो आपलं प्रतिबिंब बघतोय, तेव्हा त्याला असं वाटत असतं की हे दोन आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये असं नसतं. तसंच देवाचं कार्य साधण्यासाठी प्रकृतीच्या आधाराने तो साकार होत असतो. म्हणजे परमेश्वर जरी एक आहे तरी पण तो अनेक रूपांमध्ये प्रकट होत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आता हा देव केव्हा केव्हा प्रकट होत असतो. यावेळी भगवंतांनी सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत,
अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा समाजामध्ये धर्माची ग्लानी होते, धर्माचा नाश होतो, सगळीकडे अनाचार माजतो. अगदी अशी परिस्थिती होते, की ती कोणाच्याही आटोक्यात जेव्हा येत नाही, तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी, साधू पुरुषांकडून भक्तीचा प्रसार करवण्यासाठी, परत समाजाची घडी व्यवस्थित करण्यासाठी, अविचाराचे काजळ झाडून विवेकाचा दिवा जेव्हा पाजळतो, तेव्हा तो अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो. आता या ठिकाणी अवतार आपण हे बघतो, की समाजामध्ये अवतार पण झालेले आहेत आणि संत पण असतात. तर संत आणि अवतार या दोघांमध्ये काय फरक आहे? संत हा शब्द सत पासून तयार झालेला आहे. म्हणजे जे सत प्रवृत्तीचे असतात, जे सताचं म्हणजे सत्य काय आहे त्याचा सर्वांचा प्रसार करतात आणि सत्य हे तर एक आहे. ती म्हणजे भक्ती. परमेश्वर हा सत्य आहे. तेव्हा भक्तीचा प्रसार करून सर्व समाजामध्ये लोकांना सत्प्रवृत्त करण्यासाठी जे झटत असतात, पूर्ण आपलं आयुष्य जे वेचतात, ते संत असतात. आणि मग अवतार काय आहे? अवतार हा शब्द जो आहे, तो अवतृ या शब्दापासून तयार झाला. अवतृ म्हणजे खाली उतरणं. खाली उतरणं म्हणजे कोण? जेव्हा परमेश्वराला असं दिसतं, की आजूबाजूची सगळी परिस्थिती अगदी हाताबाहेर गेलेली आहे. आता ती कुणाच्याही ज्याला म्हणू आपण कंट्रोल नाही होऊ शकत आता. तर त्यावेळी परमेश्वराला खाली यावंच लागतं. असं काहीतरी ज्या आणि नुसता अनाचार माजतो तेव्हा नाहीये. ज्यावेळेस सत्प्रवृत्त लोक जे अतिशय चांगले लोक आहेत, ते अगदी मनापासून कळकळीने जेव्हा ते परमेश्वराचं आवाहन करतात, त्यावेळी मग परमेश्वर खाली येतो. त्याला आपण अवतार म्हणतो. असे अनेक अवतार झालेले आहेत. परमेश्वराचे काही अंशावतार आहेत, काही त्यामधला भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा जो आहे आपण पूर्ण अवतार असं मानतो. कारण या अवतारामध्ये भगवंतांनी काय नाही केलं आहे. अगदी काही ज्या गोष्टी आपण असं म्हणतो, की खोटं बोलू नाही, चोरी करू नये. त्यांनी चांगल्या उद्देशांनी सर्व समाजामध्ये चांगल्या प्रकारांचा मेसेज जावा, काही प्रेरित सगळीकडे प्रसार व्हावा, या गोष्टींसाठी सुद्धा लहानपणी त्यांनी लुगड्याची चोरी केलेली आहे. त्यानंतर गोपींमध्ये पण ते रमलेले आहे. असं एकही कुठला तो एक महान तत्वचिंतक आहे. तो एक महान संगीतज्ञ आहे. असे अनेक प्रकारचे गुण त्या परमेश्वरामध्ये आहेत आणि ज्या रूढी परंपरा चालू आहेत, त्या रूढींना छेद देण्याचं कामही भगवान श्रीकृष्णांनी केलं आहे. जसं उदाहरणादाखल सर्वांनी इंद्राची पूजा करावी, असा त्यावेळी संकेत होता आणि म्हणून सर्व लोक जेव्हा इंद्राची पूजा करत असत, त्यावेळेला गोवर्धनाची पूजा केली आहे आणि तो जो प्रघात होता, असे अनेक अनेक गोष्टींमध्ये समाजाला ज्या उपयुक्त गोष्टी आहे, असं करण्याचं कामही भगवंतांनी केलं आणि त्यांनी एक आपलं स्वतंत्र तत्वज्ञान निर्माण केलं आहे. अशा सर्व प्रकारचे गुण ज्याच्यामध्ये आहेत, ज्या अवतारामध्ये आहेत. राम अवतारही आहे, परंतु राम अवतार हा पूर्णपणे आदर्श अवतार आहे. तर त्या दृष्टीने जर आपण विचार केला, तर भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा पूर्णावतार मानला जातो. तर आता या अशा अवताराचं रहस्य जो जाणतो, त्यालाच आपण विवेकी पुरुष असं म्हणत असतो. मग संत आणि अवतार येऊन मग काय करतात? संत भक्ती धर्माचं, परमेश्वराच्या रूपाचं सगळ्या समाजामध्ये ते त्याचा प्रसार करत असतात आणि लोकांना ते प्रेरित करत असतात. परंतु काही अगदी विरळच उदाहरण तर आपण सोडले, तर हातामध्ये शस्त्र कुठल्याही संतांनी घेतलेलं नाहीये. परंतु हे जे परमेश्वराचे जे अवतार झालेले आहेत, जसं प्रभू रामचंद्रांनी रावण, खरं, दूषण असे अनेक जे स्खल प्रवृत्ती होत्या. इतकंच नाही तर त्राटिका ही राक्षसी जेव्हा की स्त्रीचा वध करणं हे निषिद्ध मानलेलं असूनही त्यांना त्यांच्या गुरूंनी आज्ञा दिली, की या ठिकाणी ही जरी स्त्री असली तरी नारी वधना खलनिर्दालन. त्यांच्या गुरूंनी सांगितलं त्यावेळी प्रत्यक्ष परमेश्वराने शस्त्र उचलून या समाजाचे जे पण काही खल प्रवृत्ती आहे, त्या सर्वांचा नाश केलेला आहे. तर असे जे असतात ते अवतार मानल्या गेलेले आहेत. मग हे धर्मस्थापना करून मग काय करतो? परमेश्वराचं काय काम असतं? ते काय करतात? साधूंचं रक्षण करतात, दुर्जनांचा नाश करतात, धर्माची स्थापना
ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. आता जर परमेश्वराला असं वाटलं असतं, तर त्यांनी आदिमायेचा उपयोग करून अर्जुनाच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या किंवा अर्जुनाला उभं केलं असतं. कारण हे परमेश्वर निश्चितच करू शकतो. त्यांनी अर्जुनाला उभं केलं असतं. पण त्यांनी तसं न करता आपल्या वागण्यामधून त्यांनी प्रत्यक्ष ते लढले नाहीये. परंतु त्यांनी अर्जुनाला हा उपदेश केला. पण हा जो उपदेश केलेला आहे, हा उपदेश फक्त अर्जुनाला नाही केला. या निमित्ताने माझ्या मनाचा संशय दूर कर असं अर्जुनाने म्हटलं. परंतु त्याचं निमित्त करून हा अध्यात्माचा अलौकिक ठेवा जो आहे, हा परमेश्वराने पूर्ण जगासमोर सांगितला आहे. जगाला त्यांनी हे सांगितलं, की कर्म हे करावंच लागतं. तुम्ही जन्माला जर आलेला आहात, जातस्य मृतो जातस्य हि ध्रुव मृत्यू. ज्या माणसाचा ज्याचा जन्म झाला आहे त्याला मृत्यू हे अटळ आहे. जन्म घेतला तर मृत्यू तुम्हाला येणारच. परंतु या जन्म आणि मृत्यू या दोन प्रसंगांच्या मधला जो काळ आहे, ते हे आपलं जीवन आहे आणि जोपर्यंत आपलं जीवन आहे, तोपर्यंत आपल्याला कर्म हे करावंच लागणार. अगदी जन्म घेतलेलं छोटंसं बाळ असतं, ज्याला काहीही समजत नसतं. त्याला मातेचं दूध कसं प्राशन करावं हे सुद्धा माहिती नसतं. पण तरीही त्याला सर्व प्रकारचे कर्म असतात. खाणं आहे, झोपणं आहे. आपण झोपलेलो असतो तरी सुद्धा आपला श्वासोच्छ्वास चालूच असतो. आपले आंतरिक जितके सगळे जे इंद्रिय आहेत, ते सगळे चालूच असतात. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे, तोपर्यंत कर्म हे करावंच लागत असतं. आता यावेळी काय झालं, एकदा सगळे जे शरीरातली इंद्रिय होती, त्या सगळ्या इंद्रियांचं भांडण चालू झालं. प्रत्येकाला काय वाटायला लागलं, की मीच श्रेष्ठ आहे. आणि हे सगळे इंद्रिय जेव्हा भांडायला लागले, कान म्हणाला, की मी महत्वाचा आहे, नाक म्हणाला मी महत्वाचं, डोळे म्हणाले मी, जिव्हा म्हणाली मी, असं प्रत्येक जण भांडायला लागले. तर मग शेवटी त्यांची सभा भरली आणि त्याच्या सभेमध्ये असं ठरलं, की आपण असं करूया, आपण एक-एक जण थोडं-थोडं रजेवर जाऊ. आणि समजा आपण रजेवर गेलं, तर मग आपल्याला समजेल, की आपण किती पाण्यात आहे आपण, आपल्याला म्हणजे आपलं किती काय कसं महत्व आहे. सगळ्यात पहिले म्हणाले, कान म्हणाले, की "हां, मी जातो रजेत." कान रजेवर गेले. तर छान झालं, त्याला काय ऐकूच येईना. आजूबाजूला कोण आपली कशी निंदा करते, स्तुती करते, काय स्तुती ऐकायला तर फार छान वाटतं. परंतु निंदा कोणाला ऐकायची नसते. आजूबाजूचा गोंगाट असतो. इतक्या अनेक अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला नको असतात. परंतु त्या सर्व गोष्टी त्याला एक थोडा वेळ फार छान वाटलं. पण मग हे समजलं, की अरे आजूबाजूला काय होतं काहीच समजत नाहीये. आणि मग त्याच्या लक्षात आलं, की अरे आपण गेलेलो आहे, पण त्यांनी कोणाचं काहीच अडत नाहीये. म्हणजे मी जर समजा नसलो, काहीच नाही, विचार वापस. मग नाक म्हणाला, "मी जातो." नाक गेलं. नाक जेव्हा रजेवर गेलं त्यावेळेला त्याला काही वास येईना. चांगलेही वास येत नव्हते, दुर्गंधी येत नव्हती. रस्त्याने जायला लागला गल्ली-बोळांमधनं. जागोजागी सगळे कचऱ्याचे ढीग जमलेले होते आणि अनेक प्रकारची दुर्गंधी होती. कुठले तेव्हा त्याला चांगलं वाटलं. पण 1 दिवसानंतर त्याच्या लक्षात आलं, की मला समजा वास कारण आता आपण कोरोनाच्या या काळामध्ये बघितलेलं आहे, की अनेक लोकांची जी घ्राणेंद्रिय होती. म्हणजे त्यावेळेला त्यांना वास घेण्याची पण वास येत नव्हता. अनेक लोकांना चव नव्हती. पण तरी सुद्धा जीवन चालूच होतं. त्याच्यामुळे कोणाचं काहीही अडलं नाही. मग डोळे म्हणाले, "मी जातो." थोडा वेळ त्या सगळ्यांना चांगलं वाटायचं, की असं काही वाईट आपल्याला बघायला नाही मिळत. मग जीभ गेली रजेवर. जीभ जेव्हा रजेवर गेली, तेव्हा मात्र काय झालं, जीभ गेल्यानंतर आपली सगळ्यात जी वाईट प्रवृत्ती असते, कारण की जीभ रजेवर गेली त्याच्यानंतर तिला बोलता नव्हतं येत. कारण की ती म्हणे, की "मी काही बोलणार नाही." वाईटही बोलणं नाही, चांगलीही बोलली नाही. मग हे लक्षात आलं, की कारण सगळ्यात मोठे जे संकट निर्माण होत असतात ना, हे फार जिभेनी होत असतात. तसं एक प्रकारचं असं हे आपण माणूस हा सतत खात राहतो. काही ना काही जे अनेक प्रकारच्या वैद्यकीय समस्या असतात, या ओव्हर ईटिंगमुळे होत असतात. कारण की माणूस खातो, काय खातो, कसं खातो, खायला पाहिजे ते त्याला काही समजत नसतं. ते पण खात राहतो. हे एक संकट असतं. आणि दुसरं असतं माणूस काय बोलतो. चांगलं बोलावं, चांगलं ऐकावं, चांगलं बोलावं, पण या गोष्टी होत नाही. तेव्हा जिभेमुळे तर फारच चांगलं झालं, की जिभेला बोलताच येत नव्हतं. मग असं करत सगळे भांडायला लागले, पण त्यांच्या लक्षात आलं, की अरे मी नाही माझं इथे उपस्थित नाहीये, तरी माझ्या वाचून काहीच अडत नाहीये. पण
मग सगळ्यात शेवटी अनेक इंद्रियांची वेळ झाली. आता आपण इतकं डिटेलमध्ये नाही ऐकूया. परंतु मग शेवटी प्राण म्हणाले, की मी जातो. सगळे इंद्रिय एकदम ओरडायला लागले, "नाही, नाही, 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 तू नको जाऊ." कारण जर प्राणच निघून गेला, तर मग त्या शरीराला काहीही अर्थ उरणार नाही. कारण जो प्राणच तिथनं निघून गेलेला आहे, तर ते शरीर ज्या शरीरातला प्राण बाकी सगळं इंद्रिय आहेत. आता आपण बघतो व्हेंटिलेटरवर बाकी सगळं त्यांचं डेड झालं असतं. ब्रेन डेड जेव्हा होतं, तर त्यावेळेला माणसाला डिक्लेअर केलं हृदय जेव्हा बंद पडतं ते व्हेंटिलेटर लावून त्याला चालू करतात. परंतु जेव्हा माणसाचे प्राणच चालले जातात, तर प्राण म्हणाला, "आता मी रजेवर जातो." सगळ्यांनी नाही म्हटलं, "नाही, तुम्ही नका जाऊ." कारण मग हे ते सगळ्यांच्या लक्षात आलं, की कोण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. तर प्राण, ज्याला आपण पंचप्राण म्हणतो, तो जर पंचप्राण निघून गेले, तर मग या शरीराला काहीही अर्थ नाही उरणार. मग क्षणामध्ये ते जे शरीर होतं इतके दिवस सगळ्यांनी ज्याचे लाड-गोड पुरवलेले होते, क्षणामध्ये ते जे शरीर असतं ती बॉडी होऊन जाते आणि ह्या शरीराला कसं पटकन उचला. त्याला जास्त दिवस कोणी घरामध्ये सुद्धा अगदी आप्त स्वकीय सख्खे लोकं सुद्धा कोणी त्याला ठेवायला बघत नाही. मग हे जर पंचप्राण सगळे इतके महत्वाचे आहेत, तर मग परमार्थ जर साधायचा आहे, हे सगळं जो खाणारा जो माणूस आहे, तर हे सगळे पंचप्राण आपल्या याच्यामध्ये महत्वाचे आहे आणि त्या पंचप्राणांची जी प्राप्ती करायची आहे, तर ती कशामधनं होते? ती भक्तीमधनं होते आणि हे जे भक्तीचं कर्म आहे, याबद्दल परमेश्वराने समजावून सांगितलं. कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्म म्हणजे काय? जे स्वाभाविक कर्म असतात, जे आपल्याला करावेच लागतात. अगदी ज्याच्याशिवाय आपल्याला चालतच नाही. कारण की जसं आपण पंचप्राणांचं पाहिलं, आपण शरीर धारण केलेलं आहे. तर शरीर धारण केलं, शरीरम आद्य खलु धर्म साधनम. तो देह आपल्याला जिवंत ठेवायचा आहे. आपले कर्म चालू राहिले पाहिजे. यासाठी आपल्याला एक निश्चित प्रमाणामध्ये सगळे कर्म केलेच पाहिजे. आपल्याला खाणं पण आवश्यक असतं. सतत आपण उपवास करून चालत नाही. त्यामुळे आवश्यक तितक्या प्रमाणामध्ये सगळी कर्म ही करायला हवी असतात आणि त्याला कर्म म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं असतं विकर्म. ज्याला जे निषिद्ध आहे, जे करू नये असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. असं प्रकारचे जे कर्म असतात, हिंसा, चोरी, वाईट कर्म, बलात्कार, त्यानंतर भ्रष्टाचार, लाच घेणं, अशी अनेक प्रकारची कर्म आहेत, जी शास्त्रसंमत नाहीये. ज्याला शास्त्राने सांगितलं, की असं-असं करू नये. तर ती कर्म करायची नाही. त्याची लिस्ट तर इतकी जर वाचायला गेलं, त्याची यादी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण प्रत्येकाने आपापल्या मनाला हे विचारून बघितलं पाहिजे, की मी हे करतोय की नाही? बरेचदा असं होतं, की "अरे हां, कोणी माझ्याकडे बघत नाहीये." "तोरा मन दर्पण कहलाए." तुझं मन हेच तर दर्पण आहे. तुला स्वतःला माहिती की तू काय करतो आहेस. तेव्हा प्रत्येकाने आपलं आचरण असं ठेवायला पाहिजे, की जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे, जे कर्म करू नका, ते करायला नाही पाहिजे. आणि त्यानंतर अकर्म. अकर्म याचा अर्थ असा आहे, की यज्ञादी कर्म आहे, गुरुचं कर्म आहे, स्वजातीबद्दल आहे, अग्नी, ब्राह्मण, पितर, आपला स्वधर्म पाळणं. आता या ठिकाणी हा जो स्वधर्म हा शब्द आहे, याचे अनेक अर्थ आहेत. परंतु त्याबद्दल मी थोडंसं विस्तृतपणाने आपल्याशी याच्याबद्दल चर्चा करू इच्छिते. तर ह्या सर्व कर्मांना करायचं. पण कर्म करायचं आणि असं म्हणायचं, की मी कर्म केलं नाहीये. म्हणजे त्या कर्माला विसरून जायचं. याला अकर्म म्हणतात. ज्याला कर्मामध्ये या अध्यायातच भगवंतांनी म्हटलेलं आहे, की कर्मामध्ये जो अकर्ता असतो आणि अकर्मामध्ये म्हणजे आपण कर्म केलेलं आहे, पण मी हे कर्म केलं याचा अभिमान नाही बाळगायचा आहे. हा अहंकार मनामध्ये नाही ठेवायचा. कर्म करायचं आणि त्या कर्माला सोडून द्यायचं. हे म्हणजे अकर्म आहे. तर आता जसं स्वधर्माला चं पालन करायचं. स्वधर्म याचा अर्थ लोकं म्हणतात फक्त आपला धर्म म्हणजे स्वधर्म. कारण या ठिकाणी परमेश्वराने म्हटलंय, की मी सर्व समाजाची जी पूर्ण व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेसाठी चातुर्वर्ण्य मया दृष्टी, की हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे सगळे चारी वर्ण आहे, हे मीच निर्माण केले आहे. आणि हे वर्ण जेव्हा मी निर्माण केले आहे आणि मी निर्माण केले आणि मी त्याला सोडून दिलं, कारण की मी ते निर्माण केले नाही असं म्हटलं. कारण यासाठी आपल्याला कर्मबंधनातून जे मुक्त होऊन जातात, कर्म करतात आणि त्याच्यापासून मुक्त होऊन जातात, ते फक्त भगवत प्राप्तीची त्यांची अपेक्षा असते. असे जे लोक असतात, त्यांना मुमुक्षू असं म्हणतात. आता जेव्हा देवानी जेव्हा ह्या सर्व
समाजाला 4 वर्णांमध्ये विभाजित केलं. त्यांनी सांगितलं हे गुणकर्मानुसार मी केलेलं आहे. आज जी समाजामध्ये काही-काही वेळेला जाती व्यवस्था किंवा ह्या सगळ्या गोष्टी पसरतात, त्या काही गोष्टी चुकीच्या आहे. कारण की एक जो धर्म संस्थापक असतो, त्यांचं जे आचरण त्यांनी जे सांगितलं असतं, लोकं त्याचे वेगवेगळे अर्थ घेतात, आपल्या बुद्धीनुसार अर्थ घेत असतात. या ठिकाणी भगवंताला हे म्हणायचं स्वधर्म हा गुणकर्मानुसार असतो. जसं एक व्यक्ती जी आहे ती समाजाला दिशा दाखवण्याचं काम करतात. ब्रह्म जानाति स ब्राह्मणः. ब्राह्मण असं नाहीये की जन्मानुसार तो हे त्याचं कर्म नसतं. अशी व्यक्ती जी असते, जो ज्ञानी असतो, ते आपलं ज्ञान सगळ्या समाजामध्ये पसरवत असतो. जो सगळ्या समाजाला दिशा देत असतो. निश्चितच ती दिशा वाईट नसावी, जी चुकीची दिशा नाहीये. समाजाचा उद्धार करण्यासाठी, जगामधले सर्वांना फार चांगल्या दिशेने जाण्यासाठी जो उपदेश करत असतो. मग त्याच्यामध्ये गुरु सुद्धा असतो, त्याच्यामध्ये वैद्य असतो. वैद्य हे समाजाचं आरोग्य निर्माण करण्यासाठी. तर असे जे लोक आहेत, जे समाजाला चांगली दिशा मिळावी म्हणून प्रयास करणारे असतात, त्या सर्वांना ब्राह्मण म्हटल्या जातं. देवानी सांगितलं हे जन्मानुसार नाही आहे. दैवायत्तम कुले धर्म, कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम. आपण कुठल्या ह्याच्यामध्ये जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नाहीये, पण पौरुषत्व काय करायचं आपण ते हातामध्ये आहे, हे भगवंतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. त्यानंतर अशी जी व्यक्ती असतात, असे काही लोक असतात, की ज्यांना समाजाचं कारण त्यांच्या शरीरामध्ये बल असतं आणि बलाच्या आधारावर ते रक्षणाचं काम करू शकतात. असे जे असतात त्यांना आपण क्षत्रिय असं म्हणत असतो. काही असे असतात जे व्यापार उदीम करू शकतात. त्या ठिकाणी त्यांचं तर प्रत्येकाचे जसे-जसे गुणधर्म असतात त्याप्रमाणे त्यांनी काम करावं. आणि आताच्या सध्या जी एक प्रकारची काउन्सिलिंग चालते किंवा हे तर त्याच्यामध्ये नेहमी हे सांगितलं जातं, की तुमची जी आवड आहे, त्याप्रमाणे जर समजा तुम्ही कुठलं काम कराल, डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच व्हायचा असं काही हे नाहीये. जर समजा त्याला संगीतामध्ये खूप रुची आहे आणि तो त्याच्यामध्ये आपलं मन लावून जे काम करू शकत असेल, तर त्यांनी ते करावं. ज्याची जशी प्रवृत्ती आहे, त्याप्रमाणे जर समजा त्यांनी आपलं काम केलं, तर त्याच्यामध्ये तो त्याचं 100% देऊ शकेल आणि ह्याला स्वधर्म असं म्हटलेलं आहे. कारण जेव्हा माणूस अशा प्रकारे आपल्या धर्माचं, ज्याचा जो धर्म आहे, त्यांनी त्याचं पालन करावं, असं ईश्वराचं सांगणं आहे. आणि असं जेव्हा माणूस करतो, जन्माला येतो, खूप संपत्ती जमा करतो आणि मग संपत्ती जमा करतो सगळं. कारण काही-काही व्यावहारिक कामं असतात, जे आपल्याला करावीच लागत असतात. पण ही सर्व कामं करत असताना सुद्धा कारण समाजामध्ये राहतो आणि सगळ्या प्रकारची आपल्याला कर्म करायची पण देवानी सांगितलंय, की कधीही असं देवाला पकडून बसा असं करायचंच नाहीये. कर्म तर सतत करायचं आहे. पण हे कर्म करत असताना नेहमी आपल्याला आपली जी बुद्धी आहे, ती कुठे लावायची आहे? ती परमेश्वराच्या ठिकाणी लावायची आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुभूत मा संभोस्तमी कर्म. या ठिकाणी देवाला सांगायचंय, कर्मण्येवाधिकार असते. कर्म करत राहा. सतत आपल्याला कर्म तर करायचंच आहे. अगदी शेवटचा श्वास आपला चालू आहे, तोपर्यंत कर्म हे केलंच पाहिजे. नाही तुमची इच्छा असो नसो कर्म तर करावंच लागणार आहे. परंतु ते करत असताना कुठल्याही फलाची अपेक्षा करू नकोस. हे त्यांनी सांगितले. आता या ठिकाणी अनेक लोकांना असा प्रश्न पडू शकतो, की तुम्ही म्हणता, की कर्माची अपेक्षा करू नका. मग मी जर म्हटलं, की मी महिनाभर नोकरी केली आणि जर म्हटलं, की नाही मी मला पगार म्हणजे समोरच्यांनी म्हटलं का कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कर्माची इच्छा करूच नको. ते योग्य होईल का? परमेश्वरांनी सांगितलं तुम्ही कर्म करत राहा. कर्म करा. कर्माची इच्छा धरू नका, कर्माची आशा करू नका. जर समजा तुम्ही जशाही प्रकारचं कर्म केलेलं आहे, तर त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आपलं काय होत असतं, आपण जसं देवळातही जातो, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण व्यापार केल्यासारखं वागत असतो. देवळात एक चारोळी आहे. आपण देवळात जातो, देवळातही माणसं दुकानात गेल्यासारखी वागतात. 4 आठाणे टाकतात आणि काहीतरी मागतात. थोडंसं देतो ₹10 नोट टाकायची, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, माझं असं होऊ दे, माझं तसं होऊ दे. सगळे निष्कामनी आपली कुठलीही आहे ना, आपण फक्त भक्तिभावाने परमेश्वराला भजलं आहे असं कधी होतं का? असे भजणारे फार कमी लोकं असतात.
आणि अशी आपली पूर्णपणे आपली श्रद्धा, आपली भक्ती जर आपण ह्या परमेश्वराला अर्पण केली, तर परमेश्वर त्याचं काय करेल आपल्याला माहिती, परंतु आपण कर्म करताना पूर्ण भक्तिभावाने ते कर्म करायचं असतं. मा फलेषु कदाचन. आणि जसं ज्याचं कर्म आहे त्याप्रमाणे त्याला त्याचं फळ मिळणार आहे. तुम्ही आंब्याचं जर बी पेरलेलं आहे, तर त्याला आंबाच येणार आहे. आंब्याचं बी पेरलं त्याला कारलं आलं असं कधीही होणार नाही. तर विहित कर्म ही जी आहे, तर ती कर्म फलाच्या आशेनीच जर केली, परमेश्वराचं ध्यान घडत नाही, मग कर्म करा. फलाची आशा करू नका, ती सगळी परमेश्वरावर सोडून द्या. पण यासाठी काय आहे, आपल्या मनामध्ये तशी श्रद्धा असली पाहिजे. आता श्रद्धा म्हणजे काय? लोकांना श्रद्धा आणि अंधविश्वास या गोष्टींमध्ये अनेकदा त्यांचे मतमतांतर असतात. आता श्रद्धा जसं काय आहे, माझी समजा ज्ञानेश्वरांवर श्रद्धा आहे किंवा परमेश्वर आहे का यावर माझी श्रद्धा आहे. परमेश्वर कोणी म्हणतात परमेश्वर पाहिला का? परमेश्वरावर श्रद्धा आहे. ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे, संत ज्ञानेश्वरांना विचारलं, की तुम्ही परमेश्वर पाहिलाय का? संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वर पाहिला आहे, ते त्यांच्याशी बोललेले आणि त्यांनी आपले सगळे जे अनुभव आहेत, ते अमृतानुभवामध्ये लिहिलेले आहे. संत रामदासांना त्यांचा अनुभव आलाय, एकनाथांना आलाय, हे नामदेवांशी तर प्रत्यक्ष परमेश्वर बोललेला आहे. 5 वर्षाचं छोटंसं लेकरू आहे, ते वडिलांनी सांगितलं, की "जा रे नाम्या, प्रसाद घेऊन जा आणि देवाला नैवेद्य दाखव." आपण देवाला नैवेद्य दाखवतो, आपण नुसतं देवाच्या समोर नैवेद्य ठेवतो. आपण हे पण वाट नाही बघत, की तो देव जेवतोय की नाही. तर त्यांच्यामध्ये श्रद्धा होती आणि नामदेवांनी परमेश्वराला जेवायला लावलं. त्यांनी श्रद्धा ठेवली. तर या श्रद्धेबद्दल जर बोलायचं तर ह्या सर्व संतांनी तो परमेश्वर बघितला आहे. त्यांनी परमेश्वराशी बोललं आणि या संतांवर माझी श्रद्धा आहे, की हो ते जे पण काही बोलतात आहे, ते खरं आहे. त्यांनी बघितलं आणि मी जर त्यांच्यावर श्रद्धा ठेवते आहे. उद्या समजा मी डॉक्टरकडे गेली आणि समजा काही समस्या आहे, त्यांनी इंजेक्शन टोचलं. माझ्या मनामध्ये जर विकल्प आला, की "अरे, माहित नाही या डॉक्टरने इंजेक्शनमध्ये मला विष तर नाही टोचलंय." झालं, मग त्याचा काहीही अर्थ नाही. अनेक ठिकाणं अशी असतात, जेव्हा आपली श्रद्धा आणि ती आपली अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये ती भावना कशी आहे, हे फार महत्वाचं असतं. तर ज्याप्रमाणे आपण फळ, जशा प्रकारचं आपण कर्म करू, त्याप्रमाणे तसं फळ मिळेल आणि ह्यावर आपली श्रद्धा हवी असते. विवेकानंद जेव्हा त्यांच्या मनामध्ये नेहमी हा संशय असायचा आणि ज्यावेळेला कोणीतरी सांगितलं, की रामकृष्ण नावाचे एक गृहस्थ आहे, ज्यांनी परमेश्वर पाहिला आहे. रामकृष्णांकडे गेले आणि सांगितलं, की "परमेश्वर तुम्ही तुम्ही बघितलाय का?" त्यांनी विश्वासाने सांगितलं, "हो, मी बघितला." तर म्हणे, "मला अशा-अशा माझ्या काही प्रापंचिक समस्या आहेत, त्यांना दूर करायचं आहे. तर तो माझ्याशी बोलेल का? देवी माझ्याशी बोलेल का?" रामकृष्ण म्हणाले, "हो, जशी ती माझ्याशी बोलते तशी तुझ्याशी पण बोलेल." "ठीक आहे, जा." गेले आणि देवीसमोर हात जोडून उभे राहिले. पण ज्यावेळी ते उभे राहिले, त्यावेळेला त्यांना काहीच सुचेना. समोर हात जोडून उभे राहिले, सगळं देहभान विसरले आणि काय मागितलं, त्यांना काहीतरी नोकरी मागायची होती. तर म्हणाले, "देवी मला ज्ञान दे." वापस आले. रामकृष्णांनी म्हटलं, "का रे, तुला काय हवं होतं मागितलंस का?" म्हणाले, "नाही, मी तर तिथे गेलो आणि विसरून गेलो." "परत जा," म्हणाले, "देवी तर आपली आईच आहे. ती देईल सगळं." परत गेले. परत काय मागितलं? म्हणे, "मी तर विसरून गेलो काय मागितलं? वैराग्य मागितलं." परत तिसऱ्यांदा गेले, मागितली तपस्या, कारण ते देहभान विसरून जात होते. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या गुरूंवर श्रद्धा ठेवली आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे, की पूर्ण हिंदू धर्माचा जो पूर्ण जगामध्ये एक विलय, लोप पावला होता. कारण काही एका काळानंतर हळू धर्माचा जेव्हा लोप पावतो, त्यावेळी विवेकानंदांसारखा एक महापुरुष जन्माला आला, ज्यांनी हिंदू धर्माची आपली पताका ही पूर्ण जगामध्ये पसरवली होती. आणि त्यांनी आपल्या अ, कर्मानुसार, त्यांनी आपल्या या भक्तीनी सर्व जगामध्ये आपल्या हिंदू धर्माची पताका फडकवली होती आणि त्यामुळे आपण हे म्हणू शकतो, की विवेकानंद हे अशा प्रकारचे जे जे लोक असतात, त्यांना आत्मबोध ज्याला झालेला असतो आणि म्हणून ते कुठल्याही कर्मफलाच्या आशेने त्यांनी हे काम केलेलं नसतं. आता जरी काही झालं, किती दुनिया सगळी बदलली, तरी जे सगळे जगाचे नियम असतात, हे नियम काही बदलत नाही.
जन्म मिळालेला आहे, मृत्यू निश्चित आहे आणि म्हणून हे चांगले कर्म हे आपल्याला करायचेच असतात. आता यातच सांगितलेलं आहे वीतराग भय क्रोध. आता आपल्याला हे जे कर्म करायचे आहेत, तर या कर्म करताना आपल्या मनामध्ये जे षडरिपू असतात, जे अनेक प्रकारच्या आणि ह्या प्रत्येकामध्ये असतात. कोणीही या जगामध्ये अ, देवांचे अवतार सोडले तर देव किंवा जे संत आहे त्यांना सोडलं, तर कुणीही 100% 100% कुणीही स्वयंसिद्ध नसतं किंवा त्यांनी हे सगळ्यांना जिंकलंय. जर त्यांनी जिंकलेलं असतं तर त्यांना संत म्हणतो. तर सगळे षडरिपू आहे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे प्रत्येकामध्ये असतात आणि आपल्या भावनांना, आपल्या या क्रोधावर, आपल्या या सर्व दुष्ट प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवणं. कारण आपल्याला जेव्हा परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर जायचं असतं, सगळ्यात पहिलं काम त्याच्यामध्ये असतं, की आपल्या सर्व ज्या अशा दुष्प्रवृत्ती आहेत, त्यांच्यावर आपण नियंत्रण ठेवायला हवं असतं. यासाठी एक छोटीशी कथा आहे. मी या ठिकाणी सांगते, की क्रोध. आता जसं 2 संन्यासी आहेत. तर 2 संन्यासी असं एक मानलं जातं, की संन्यास धर्म घेतलेला आहे. तर याचा अर्थ, की तुम्ही सर्व आपल्या ज्या गोष्टी आहे, इच्छा, आकांक्षा सगळ्यांचा त्याग केलेला आहे. तर त्यांनी संन्यास धर्म स्वीकारलेला होता. नुकताच त्यांनी हे केला होता आणि गुरुपद घेत होते. काही वर्षांपासून ते दोघं जण एकदा नदीच्या तीरावर आले. तीरावर आले तेव्हा त्यांनी बघितलं, की नदीला तर फार भयंकर पूर आलेला आहे. आणि आता कसं जायचं? नावाड्याला बघत होते, नावाडी काही दिसेना. मग त्यांना पण दुसऱ्या तीरावर तर जायचं होतं. म्हणाले, "ठीक आहे, चला आम्ही आता पोहून जाऊ शकतो." तेवढ्यात काय झालं, एक अतिशय लावण्यवती स्त्री खूप धावत-धावत आली आणि म्हणाली, की "अरे, कसंही करून मला पलीकडच्या तीरावर जायचंय. मी माहेरी गेलेले होते आणि मला आत्ताच समजलंय, की माझ्या पतीची तब्येत ही अतिशय खराब झालेली आहे. त्याच्यामुळे मला अतिशय तातडीने तिथे जायचं आहे आणि कसंही करून दुसऱ्या तीरावर तर मला जायचंच आहे." तर मग ती त्या लोकांची खूप विनवणी करायला लागली, दोघाही संन्यासांची. बरं संन्यासांचं हे होतं, की स्त्रीला स्पर्शही करायचा नाही, असं त्यांच्या गुरूंनी सांगितलेलं होतं. तर मग बऱ्याच वेळ तसं तिने विनवण्या केल्या. तर त्यांच्यातला एक संन्यासी जो होता, तो तयार झाला आणि त्यांनी कारण की नदी दुथडी भरून वाहत होती, तिला पोहणं येत नव्हतं. त्या संन्यासाने त्या स्त्रीला आपल्या खांद्यावर घेतलं, आपल्या पाठीवर घेतलं आणि पोहून ते दुसऱ्या तीरावर गेले. दुसऱ्या तीरावर गेले, ती स्त्री आपल्या रस्त्याने चालली गेली आणि त्यानंतर मात्र तो जो संन्यासी होता, तो ह्याला दूषणं द्यायला लागला पहिल्याला. ज्याने त्या स्त्रीला त्या नदीमधनं पार केलं. आणि बोलतच चालला, की "अरे, आपल्याला तर असं सांगितलं आहे, आपल्या गुरुनी असं सांगितलं, तू काय केलं? तुला स्त्रीला स्पर्श करायचा नव्हता, असं झालं, तसं झालं." खूप इतकी दूषणं. तो सतत 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास, 5-6 तास झाले, परंतु तो सतत त्या संन्याशाला दूषणं देत राहिला, देत राहिला, देत राहिला. अगदी चिरे म्हणजे दुसऱ्याला अगदी त्याने त्रासून सोडलं. शेवटी जेव्हा त्याचा संयम आता सुटला दुसऱ्याचा, तेव्हा त्यांनी म्हटलं, की "अरे, मी तर त्या स्त्रीला खांद्यावर घेतलं, दुसऱ्या तीरावर आणलं आणि मी तिला खांद्यावर उतरवलं. पण तू तर गेले 6 तासांपासनं तिला आपल्या मनामध्ये तिला आपल्या खांद्यावर घेऊन आहेस." म्हणजे याचा अर्थ असा झाला, की जरी त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला होता, सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवायचं ठरवले